येताना दिसतीये, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, आम्हाला प्रचंड अशा प्रकारचा आनंद आहे, समाधान आहे. कारण सर्वसामान्य मतदाराचा विश्वास आज भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आणि भाजपवर आहे. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आम्हाला या ठिकाणी आनंदच आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, कधी ईव्हीएम वर, कधी शाईवर, कधी त्या ठिकाणी ठाकरे बंधू म्हणजे मुंबई, ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र, हे सगळे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी फेल मतदारांनी ठरवले. आणि विकासाच्या मुद्द्यावर प्रामाणिकपणे जनतेची सेवा कोण करतं अशा प्रकारच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या मागे या ठिकाणी जनता मतदार उभी राहिलेत. आणि देवाभाऊंचं नेतृत्व हे सर्वमान्य मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. बरोबर आहे. पण प्रवीणजी, आपण पाहायला गेलं तर विरोधकांचा थेटपणे आरोप होतोय की अनेक यंत्रणांचा गैरवापर करण्यात आलेला होता. निवडणूक आयोगावरती देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते आणि थेटपणे पैशाचा वापर झाल्याचा सातत्यानं आरोप होतोय. त्याला उत्तर काय देणार आहात प्रवीणजी? त्यांना उत्तर देण्याची गरज नाहीये. उत्तर ही जनता देत असते. आम्ही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतच असतो. आता ते आरोप कधीपासून करतायत? लोकसभेमध्ये निवडणुका जिंकल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, तो लोकशाहीचा विजय. विधानसभेला पराभव झाला, नगरपालिकेला पराभव झाला, आता त्या ठिकाणी महानगरपालिकेत पराभव होतोय. मग ईव्हीएम खोटं, मग पैसे वाटले. मला वाटतं हे हरल्यावर त्या ठिकाणी पराभव सुद्धा मोठ्या मनानं स्वीकारायचा असतो. झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा त्या ठिकाणी उभारी घ्यायची असते. परंतु दुर्दैवानं हे आमच्यावर आरोप करण्यातच मशगूल आहेत. त्यांना ना दुरुस्त व्हायचंय, ना जनतेत जायचंय. तोंडाची वाफ घालवून टीका टोमणे मारून जे काही करता येईल, भ्रम निर्माण करता येईल तेवढाच केविलवाना प्रयत्न आहे. दरेकर